नातेवाईकाच्या घरी असताना 2-4 दिवसाकून सोमनाथाची मैत झाल्या 2-4 दिवसाकून त्या रोजी रात्री 2:30 वाजता सुरेश धस आले नातेवाईकाच्या घरी मला भेटायला। 2:30 वाजता आले। ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं। त्यांना सर्व माहिती होतं। सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं, मर्डर केलं, पोलिसाच्या हाताने मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहित असताना ते बोलले। आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले, चुकीचं बोलले, फार चुकीचं बोलले। सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय, हृदयाचा आजार हाय, असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब, असं म्हणून मला म्हणले सुरेश धस साहेबांनी। आणि परत 2 महिने झाले त्यांना असं कसं सुचलं। सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला त्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा, मोठ्या मनानं। आमचं मन छोटं आहे, आम्ही गरीब आहेत, आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही। आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण, उच्च शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते। माझा लेकरू वकील झाला होता। 17 तारखेला माझ्या लेकराचा पेपर होतं। मग ह्या लोकांनी मला छोटं मोठं मन करा आणि माफ करा म्हणतात। आमचं मन बारीक आहे, आम्ही काय कुणाला माफ करत नाही। गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार, तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजीपर्यंत। 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा। आमच्यानं माफ करणं होत नाही। माझ्या पोटात हेंडगा पडलाय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणार। मला लय फार हे चुकीचं बोलल्यात हे धस साहेब, हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग, माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं ही चालू करा। नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर। पण मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला, आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। आणि जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही मला स्वतःला, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सहन होणार नाही। तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला। असं एखाद्याचं जीव घेऊन एखाद्याचं मर्डर तुम्ही करायला लावलाय, सरकारचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असेल असं मला वाटतंय। सत्य घटना पुढे आलेत। हे जर आंबेडकर साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब जरी आलेले नसते तर हे सगळे दाबादाबीचे काम चालू होते आणि ह्याच्यामध्ये किती लोकांचे हे सरकार लोकांनी जीव घेतले असते की त्याच्यासाठी हे साहेब पुढे होऊन जे केल्यात ते लय एक आम्हाला चांगला आम्हाला एक ताकद दिल्यात ह्या प्रकाश साहेब आंबेडकरांनी। त्याच्या बाबतीत हे सगळे सरकारला जळायला लागल्यात, पर कधी का होईना आंबेडकर साहेबच आम्हाला न्याय मिळवून देतात। आता लॉंग मार्च परत आलाय, कालपासून लॉंग मार्च परत निघालाय, तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय का? मला ही काही माहित नाही, ती का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे। ते लॉंग मार्च मध्ये गेलते त्यांना माहित आहे, त्याच्यातलं मला काहीच माहित नाही। लॉंग मार्च मध्ये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी होती। आता लॉंग मार्च परत आलाय, तुम्हाला काय वाटतंय, न्याय मिळाला का नाही मिळाला? आता असं मध्ये चमचे बोलल्यावर कसं न्याय मिळेल आम्हाला? चमचे असं बोलतात ना मध्ये, माफ करा, पोलीस लोकांना सोडून द्या, पाठीशी घालतात। मग ह्यांच्या स्वतःचे पण मारू द्या ना 1-2 पोलीस स्टेशन मध्ये, मग त्यांना करू द्या माफ पोलीस लोकांना। ती मोठ्या मनाचे आहेत, आम्ही छोट्या मनाचे आहोत। माझं लेकरू मला पाहिजे वापस। जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन त्या सगळ्याच्या जर हिम्मत असलं तर माझं लेकरू मला परत पाहिजे। माझं तरुणात ताट 35 वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता, मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविलं असता। माझं सुख ह्या लोकांनी, प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्यात। मला दुःखाचे दिवस दिलेत ते दिल्यात, परत मला न्याय देत नाहीत। ह्यांना काय अडचण आहे मला न्याय द्यायला? माझ्याकडे सगळे सबूत आहेत, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे, माझ्याकडे कागद आहेत, माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत। मग ह्यांना काय अडचण आहे मला हे देत नाहीत, न्याय देत नाहीत?
त्यांना काही अडचण असेल पोलीस अधिकारी धस आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले, इथंच भेटले, परभणीतच. हो, परभणीतच रात्री 2:30 वाजता आले. त्यांनी काय बोलले, ईडीव करीत होते, ईडीव करू नका, माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले, सोबत असणाऱ्याला. रात्री 2:30 वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात. असं बोलायला नकोय. सत्याच्या मार्गाने चला आणि सत्य न्याय मिळवून द्या. पोलीस कर्मचारी निलंबित झाले, ते निलंबित आपल्याला ते मान्य नाही. त्यांना कधी सजा भेटेल, फाशीची कदा शिक्षा होईल ना त्यांना, तेव्हा आपल्याला मान्य आहे. तोपर्यंत मी हे नाही, मला मान्य नाही. त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा लावा, त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ज्या माणसाने संविधान तोडलाय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना, सगळे फ्रॅक्चर झाल्यात, हात मोडल्यात, पाय मोडल्यात. त्यांनी आज सध्या त्यांनी बसून आहेत, त्यांना जेवता येत नाही, बसता येत नाही. त्या लेकरावर सोमनाथाबरोबर असलेले लेकर त्याला मारलेले, सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचं मर्डर केलं त्यांनी. त्या लेकराचे पण हे सगळे सरकारने गुन्हे मागे घ्यायला सांगा. आणि सुरेश धस साहेब हे जे बोलतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ते नेता जे आहे हे गरिबांचा नेता नाही, तर हे गुन्हेगाराचा नेता. आणि सरकार देखील गरिबाचं नाही. न्याय कधी मिळवून देणार हे असे एकतर 2 महिने झालं आणि आणखी काहीच नाही. कसल्याच प्रकारची चौकशी नाही, पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही. असं का होतंय माझ्या भावाबरोबर? आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत. त्यांच्या आई वडिलांना ते मुलं कसं सांभाळतील? हे पोलीस प्रशासनानं अति केलेलं आहे. आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे. कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो. आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना, इथं बीडला आले होते फडणवीस साहेब, तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत. म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो. या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही. कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून, शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का? आम्ही सुशिक्षित लोक, आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल. आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार. आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील. तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला? हे पण आम्हाला बघायचं आहे. कारण जेव्हा अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकारला की खरंच हे जे बोलले ते चूक माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा सरकारच्या लक्षात येईल. म्हणून आम्हाला आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय, म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय. हे सरकारनं लक्षात घ्यावं. आणि शांतता खूप भयानक असतं, याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार, एवढंच सांगतो. कसल्याच प्रकारचा कागद नाही, कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित काहीच होणार नाही. आज निलंबित करतील, 4 दिवसांनी ड्युटीवरती घेतील, जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील. आता बघा ते काय ते घोरबांड, त्याला निलंबित केले म्हणलं, त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का? तो नांदेडला जातो, मग निवांतपणे शिंदे साहेबांना भेटतो, हसतो, बोलतो. ते काय थोडं गांभीर्य आहे का? हे निलंबित करण्यानं काहीच नाही. त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हा दाखल झालेत, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत. आणि ते मानवते मावशी त्यांना तर किती क्रूर मारलेत. 5-5 पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले. त्या मावशीने म्हणले, साहेब मला लघवी आली, मला बाथरूमला आले, मला जाऊ. वंचित बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. आज या पत्रकार परिषदेला मी आपल्या समोर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना माहित असेल, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे जेव्हा हे सर्व परभणीचं सर्व या लाठीचार असेल, कोम्बिंग ऑपरेशन असेल किंवा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये असतील, स्वतः साहेब पूर्णपणे लक्ष देऊन होते. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोलीस अगदी सोमनाथ सूर्यवंशी यांची डेड बॉडी सुद्धा परभणीमध्ये आणण्यासाठी
बाहेरच्या बाहेर सगळं अंत्यविधी करण्याचा प्रकार हे सगळे करण्याच्या तयारीत होते. सरदेव बाळासाहेब आंबेडकर इथं स्वतः उपस्थित असल्यामुळे या सर्व गोष्टी पोलिसांच्या धुडकावून लावून आणि त्या दिवशी प्रशासनानं पूर्णपणे जे काही 4-5 लोकांना सस्पेंड करायची कारवाई झाली की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साहेबांचा मोठा त्यामध्ये रोल आहे. मी या ठिकाणी आज एवढ्यासाठी उपस्थित आहे. कोणत्या पक्षाने कोण काय आंदोलन करावं, कोणी लॉंग मार्च करावं हा जास्तचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी त्या पद्धतीने आहे. पण सुरेश धस नावाचे जे काही महाराष्ट्रातला एक जातीवादी आमदार आहे यांनी जे प्रकारे या आंदोलनाला आणि इथल्या सर्व आंदोलनकर्त्याला असतील, सोमनाथची आई असतील, त्या सगळ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांना माफ करा म्हणून जे काही स्टेटमेंट काल केलेलं आहे त्याचं मी उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे. सुरेश धस ज्या पद्धतीने बीडच्या प्रकरणावर ज्या पद्धतीने धसास लावून धरत आहेत, कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे म्हणून जसं त्या ठिकाणी देशमुखांच्या त्या परिवाराला न्याय मागत आहेत, त्यांचं हे न्यायाचं माप सूर्यवंशी परिवाराच्या बाबतीत काय कुठं झुकतं माप होतं किंवा दलितांच्या बाबतीत इथल्या लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा काय बदलतो. म्हणजे याचा अर्थ तुमचं ते लेकरू आणि आमचं ते कार्ट अशा पद्धतीची भूमिका सुरेश धस यांची आहे का? की म्हणजे तुम्ही एखाद्या अत्याचारावर झालेल्या त्याची जात बघणार आहात का? ही सगळं प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही स्वजातीचं एखाद्या अत्याचाराला तुम्ही टोकाची भूमिका घेता आणि इथं दलित असतील, ओबीसी असतील, भटके विमुक्तावर झालेले जे काही अत्याचार आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही भूमिका नाही का? त्याची तडजोड करून घेताय का? किंवा मग पोलीस अधिकारी तुमच्या जातीचे आहेत का? मग हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला जातो. म्हणजे हे सर्व आंदोलन कोण्या पद्धतीने चाललंय? म्हणजे आंदोलन मरणाऱ्याची जात पाहून तुम्ही लढत आहात का? हा माझा त्या ठिकाणी त्यांना सवाल आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे परभणीमधील सर्व संविधानप्रेमी जनतेवर झालेला हल्ला, इथल्या सर्व बहुजनांवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत सक्षमपणे सोबत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियासोबत खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आहे. आम्ही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि राज्य पातळीवर आमचं सगळीकडे ज्या ज्या पद्धतीने जशा पद्धतीनं आमचा लढा पूर्णपणे चालू